होय, महाराष्ट्राचं राजकारण आहे, इथं कुछ भी हो सकता है। शरद पवारांनी चक्क संघाचं कौतुक केलं तर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन। फडणवीस यांनी तर मोठे संकेतच देऊन टाकले, म्हणाले राजकारणात काही होणारच नाही असं अजिबात नसतं। उद्धव ठाकरे हे तर माझे मित्र हो, नमस्कार। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं, घडू शकतं। अहो, महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमधील घडामोडींनी या राजकारणातल्या सगळ्या घडामोडी, घटना हेच तर दाखवून दिलं आहे ना, तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे। अहो, विशेष म्हणजे राज्यामध्ये महायुतीचं सरकार असलं तरीही आता विरोधातील दोन पक्ष महायुतीमध्ये सहभागी होऊ शकतात की काय, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये दोन मतप्रवाह असल्याची माहिती तरी मिळत आहे। बघा, त्यातील एका गटाचं सत्तेत थेट सहभागी व्हावं असं म्हणणं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपला पक्ष विलीन करून सत्तेत सहभागी व्हावं असं दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे। अर्थात ही माहिती अशा पद्धतीची मिळू लागलेली आहे। आता तशा काही घडामोडीही सुरू झालेल्या आहेत आणि हे सगळं सुरू असताना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हटलेलं आहे। विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या याच वक्तव्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीवेळी केलेलं एक वक्तव्य मोठ्या चर्चेचं कारण ठरलेलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या नंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळकीच्या चर्चाही खूप झाल्या आहेत। उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांची भेट घेणं, आदित्य ठाकरे यांनीही फडणवीस यांची भेट घेणं आणि बघा शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकामधून याच देवाभाऊचं अभिनंदन करणं, अशा काही पूरक गोष्टी देखील घडलेल्या आहेत। त्यात आता देवेंद्र फडणवीस यांनी थेट दिशाच दाखवलेली आहे एका वेगळ्या वळणाची। पहा, एका मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना रॅपिड फायर फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता। काय प्रश्न होता? राज ठाकरे की उद्धव ठाकरे? त्यावर फडणवीस आधी हसले। या हसण्यातही बरंच काही होतं आणि नंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली। आता ही जी प्रतिक्रिया दिली ना, त्यात ते कमी बोलून बरंच काही सांगून देखील गेलेले आहेत। फडणवीस म्हणाले राज ठाकरे हे मित्र झाले आहेत आणि उद्धव ठाकरे हे शत्रू नाहीत। राजकारणात काहीही पक्कं नसतं। आधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे मित्र झाले, आता राज ठाकरे हे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे हे शत्रू नाहीत, असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं। म्हणजे पुन्हा ठाकरे फडणवीस यांच्यामध्ये दोस्ताना होऊ शकतो याचे संकेतच त्यांनी देऊन टाकले आहेत। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा जवळ येत आहेत की काय असा प्रश्न पडावा असं हे सगळं घडत आहे। अहो बघा, एकतर तू राहशील किंवा मी राहील इथवर हे प्रकरण गेलेलं होतं। आता मात्र उद्धव ठाकरे शत्रू नाहीत असं फडणवीस म्हणत आहेत, तर तिकडे उद्धव ठाकरे या देवाभाऊंचं अभिनंदन करताना दिसत आहेत। अहो बघा, आता इकडे ही जवळीक होत असतानाच तिकडं शरद पवार यांनी चक्क RSSचं कौतुक केलेलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं बारकाईने केलेलं नियोजन आणि प्रचार याच्यामुळं भाजपला मोठं यश मिळाल्याचं शरद पवार यांनीच म्हटलेलं आहे। त्यामुळं अनेकांच्या भोवया उंचावल्या आहेत। ते महायुतीत सहभागी होणार म्हणजे शरद पवार, अशा पद्धतीची चर्चा देखील अलीकडे सुरू झालेली आहे। अशातच कुठलीही गोष्ट होणारच नाही असं म्हणून चालणार नाही असं विधान देखील देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। फडणवीस काय म्हणतात बघा, तुम्ही 2019 नंतर माझे वक्तव्य बघितले असतील तर त्यात बराच फरक जाणवेल। कारण गेल्या 5 वर्षामध्ये इतक्या घडामोडी घडून गेल्या आहेत की कुठलीही गोष्ट होणारच नाही असं म्हणून चालणार नाही। काहीही होऊ शकतं, म्हणजे झालं पाहिजे असं नाही, पण काहीही होऊ शकतं। उद्धव ठाकरे तिकडे जातात, अजित पवार इकडे येतात,
राजकारणात काहीही होऊ शकतं असं व्हावं असं बिलकुल नाही, किंवा ते होणं फार चांगलंही आहे असं मी म्हणणार नाही. पण शेवटी राजकारणामध्ये एवढं लक्षात ठेवलं पाहिजे, खूप ठामपणे असं होणारच नाही किंवा असं होईलच असं आपण म्हणतो तेव्हा राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेऊन ठेवेल याचा काहीही भरोसा नाही, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आता बघा, अजित पवार की एकनाथ शिंदे असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावेळेला दोघांशीही चांगले संबंध आहेत, शिंदे साहेबांशी आणि माझी जुनी मैत्री आहे आणि अजितदादांमध्ये राजकीय परिपक्वता असल्यामुळं त्यांचे आणि माझे सूर जुळतात असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. खरं आहे, राजकारणात कुछ भी हो सकता है, नैतिक अनैतिक सगळं काही. अहो, गेल्या 5 वर्षातील राजकारणाने हेच तर दाखवून दिलेलं आहे ना. आता काही निष्ठेचं इमानदारीचं राजकारण नाही राहिलं हो. सत्ता आणि आपलं अस्तित्व अबाधित राहण्यासाठी काय वाटेल ती करण्याची तयारी असते या राजकारणी मंडळींची. पण जनतेच्या हितासाठी विरोधी पक्षाचीही तेवढीच गरज असते ना हो. मग आता ठाकरे फडणवीस यांचा जर दोस्ताना झाला आणि शरद पवार यांचा पक्ष अथवा त्यांचे आमदार खासदार भाजपच्या जवळ गेले तर मग विरोधकाचा द एंड होणार काय? या सगळ्यांशी काँग्रेस पक्ष मग एकटा लढणार काय असा प्रश्नही उपस्थित होतो. राजकीय हालचाली काहीही असल्या तरी बघा, जनतेच्या हितासाठी मात्र काहीही हालचाली होताना दिसत नाहीत, हेच खरं. फक्त संधी साधूंची गर्दी. तुम्ही काय म्हणाल जरूर व्यक्त व्हा. आणि हो, आपल्या चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.